शेलार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी कबर्डमध्ये जे 2 ड्रॉवर आहेत ना ते मी व्यवस्थित लावायचं आज ठरवलं. कारण खूप मेस झाला आहे, वस्तू सापडत नाही आहेत, खूप पसारा झाला आहे ड्रॉवरमध्ये. कुठलीच वस्तू अशी नीट जागेवर नाही आहे. त्याचं कारण आहे की एका कप्प्यामध्ये म्हणजे एका ड्रॉवरमध्ये माझे ज्वेलरी आहेत, इमिटेशन ज्वेलरी. तर आता सणवार आलेले, पालखी वगैरे होती आणि तर त्यासाठी काही ज्वेलरी वगैरे मी काढले होते. आणि कसं आपण घाईघाईत ज्वेलरी काढतो आणि यूज करतो आणि तिथून म्हणजे बाहेरून कुठे आल्यावरती तसंच आपण तसं ठेवतो डब्यांमध्ये, व्यवस्थित आपण ठेवत नाही, नंतर ठेव करून ते तसंच राहून जातं. म्हणून आज मी ठरवलं की तो ड्रॉवर आहे ना तो मी नीट करणार, व्यवस्थित लावून ठेवते. ज्वेलरी प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळं ठेवते. तर मला असं विचारलं की हे मी तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे की माझ्याकडे कोणकोणते ज्वेलरी आहेत. मोजकेच आहेत, माझ्याकडे काही जास्त ज्वेलरी नाही आहेत, कारण मी जास्त यूज नाही करत. आवड असेल किंवा इच्छा झाली एखाद्या वेळेस की चला बाबा आपण घातलं पाहिजे, तेव्हा मी ते वापरते. ते मी गळ्यातलं वगैरे आहे, नेकलेसेस वगैरे, ते मी तेव्हा यूज करते, इच्छा झाली तरच, नाही तर मग नाही तसेच पडून राहतात. सणादिवशी वगैरे उपयोगाला येतात म्हणून मी घेऊन ठेवले रिजनेबल प्राईजमध्ये. मिशोवरून काही ऑर्डर केलेत, काही बाजारातून घेतलेले आहेत. तर मी तुमच्यासोबत आज ते शेअर करते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की माझं ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला आवडलं की नाही ते. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. हा आहे तो ड्रॉवर. या ड्रॉवरमध्ये मी माझे इमिटेशन ज्वेलरी जे आहेत ना, तर ही आहेत माझं ज्वेलरी कलेक्शन. हे नेकलेसेस आहेत, चोकर आहेत आणि बँगल्स वगैरे आहेत. हे फेस्टिवलमध्ये किंवा लग्न समारंभात किंवा इतर कार्यक्रमामध्ये मी वापरते. हे डेली यूजसाठी आहे. कुर्तीज वगैरे अशा ड्रेसेसवरती घालता येईल असे झुमके वगैरे आहेत. ऑक्सिडाईज आहेत, त्यानंतर गोल्डमध्ये सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. छान. काही ऑनलाईन परचेस केले आहेत, काही मार्केटमधून घेतलेले आहेत मी. तर पहिली ज्वेलरी आहे, हे चोकर आहे. हे मी महाडच्या मार्केटमधून घेतलेलं आहे. 100 रुपयाला. झाले असतील 2-3 वर्ष, पण फिनिशिंग वगैरे तशीच आहे, कलर गेलेला नाही आहे, गोल्ड प्लेटिंग आहे, तसंच आहे. आणि असं त्याला गोंडा आहे या पद्धतीने. आणि ती मणी आहेत, ओवलेलं नाही आहे, तारेमधलं आहे. आणि ते हर्ष आहे, तो झोपला होता म्हणून मी हे करायला घेतलं. आणि त्याला कळालं मम्मी काहीतरी करते आणि साहेब उठले आमचे. आता म्हटलं हे तुमच्यासोबत शेअर तर करायचंच आहे ना. आता आपण एवढं कामाला सुरुवात केलेली आहे, तर कशाला आपण थांबवायचं, म्हणून कंटिन्यू केलं. हर्षला मी ठेवलं, बाजूलाच बसवलं आहे, उशा लावल्या आहेत बाजूला. आणि या पद्धतीने आहे. राणी पिंक आणि ग्रीनमध्ये कुंदन आहे, कुंदनचं काम आहे. खाली मणी आहेत आणि मोती पण आहेत, मोत्यांचं लटकन आहेत खाली आणि मण्यांचे लटकन आहेत. आणि ते व्हाईट कुंदन आहेत. छान वाटतं असं पूर्ण गळ्याला छान असं बसतं, पूर्ण छान वाटतं. साडीवरती नऊवारी वगैरे नेसली ना की छान वाटतं. हर्षला नेकलेस पाहिजे, बघितलंस. तर ही पहिली झाली ज्वेलरी. आणि त्या चोकरवरती हे इयरिंग्स आहेत. छान असे झुमके आहेत, कुंदन आणि खाली मोती आणि लाल मणीचे लटकन आहेत, छान वाटतात. हे एक सेट झाला. तर आहे छान सिंपल आणि एलिगंट असं लुक देणारं मोत्यांचं छान नेकलेस आहे. आणि यालासुद्धा एक छान असं पेंडंट आहे, नाजूक आहे हा नेकपीस हा बघू शकता. खडे आहेत ह्याला, डायमंड, आणि मध्ये ग्रीन कलरचं डायमंड आहे. आणि हे माणिक म्हणू शकता किंवा कुंदन
राणी पिंक कलरचं आणि रेड, ॲक्च्युली रेड कलर आहे. फोटोज वगैरे आपण काढतो ना तेव्हा वेगळा कलर येतो. आणि खाली असे लटकन आहेत, मनी आहेत गोल्डन कलरचे, त्याला छान असे लटकन आहेत. आणि हे पूर्ण हे चेन आहे, मोत्यांची चेन आहे. हे मी मिशोवरून घेतलं आहे, कॉम्बो सेट आहे. अजून एक पीस आहे यासोबत, तो चोकर आहे आणि हे नेकलेस आहे, म्हणजे नेकलेस आहे. तुम्ही लॉंग आणि शॉर्टमध्ये असं गळ्याला भरूनसुद्धा वेअर करू शकता किंवा मग असं थोडं लूज पण ठेवू शकता. नेकलेससारखं आपण मोत्यांची माळ वगैरे घालतो ना तसं पण तुम्ही ह्याला यूज करू शकता त्या पद्धतीने. आणि त्यावरचे कानातले असे आहेत लहान, छान आहे, सोबर सिंपल वाटतं साडीवरती वगैरे. आणि त्याच सेटसोबत मला हा एक सेट रिसीव झाला, कॉम्बो पॅक होता. हा चोकर आहे आणि याला आहे रेड कलरचं कुंदन आहे, रेड कलरचं कुंदन आणि डायमंड आहे. बघू शकता तुम्ही, मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि त्याला मध्ये जे डायमंड आहे ते ग्रीन कलरचं आहे, त्यालासुद्धा खाली असे लटकन आहेत, मण्या आहेत, त्या गोल्डन कलरचे मणी आहेत त्याला. अशा पद्धतीने हे 2 सेट मला कॉम्बोमध्ये रिसीव झाले मिशोवरून. मी लिंक, हे लॉंग इयरिंग्स आहेत, छान वाटतात. इयरिंग्स आपण एक्सचेंज करून यूज करू शकतो, कारण दोन्ही नेकलेसची डिझाईन सेम आहे, म्हणून इयरिंग बघू शकता तुम्ही, छान वाटतात. त्यानंतर आहे हा एक नेकलेस, मोत्यांचाच आहे. ॲक्च्युली ह्याला कुंदन आहे ना ते पिंक कलरचे आहेत, राणी पिंक कलरचे. हे मी एका ताईकडून रिसेलिंग करते, ज्वेलरी रिसेलिंग, तिच्याकडून मी हे घेतलेलं आहे. छान आहे. यावरचे इयरिंग्स नाहीत पण हे छान वाटतात साडीवरती वगैरे, काठपदर साडी किंवा नऊवारी साडीवरती आपण हे घालू शकतो. छान लूक येतो. मोत्यांचा सेट आहे तो. आणि ह्याला सुद्धा खाली मोत्यांचे लटकन आहेत, बघू शकता तुम्ही, छान वाटतं. आणि हे आहे माझं मंगळसूत्र, अशा पद्धतीने आहे. छान पेंडंट आहे, मला खूप आवडलं होतं. मी जेव्हा कॅटलॉग बघितलं होतं ना, हे मी जयश्री कलेक्शन आहे ना, ठाण्याला शॉप आहे, त्यांच्याकडून मी ऑनलाईन परचेस केलेलं आहे, त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन. छान आहे, 36 इंच आहे मंगळसूत्र आणि खूप छान आणि सिंपल डिझाईन आहे, पण भरीव वाटतं घातल्यावरती, छान लूक येतो, रिच लूक. आणि सोन्याचंच वाटतं घातल्यावरती, पण हे सोन्याचं नाही आहे. आणि त्याला काळे काळे मणी आहेत आणि गोल्ड मणीसुद्धा आहेत, मोठे असे. आणि छान असं पेंडंट आहे, पेंडंटलासुद्धा छान लटकन आहेत, म्हणजे मणींचंच आहे काम केलेलं, छान लूक येतो. याला 36 इंच आहे आणि त्यावरचे हे कानातले आहेत, खूप सुंदर, भारी वाटतं. कोणीही म्हणणार नाही की हे इमिटेशन ज्वेलरी आहे, इमिटेशन मंगळसूत्र आहे, सोन्याचेच वाटतात. त्यानंतर आहे हे बँगल्स, मोत्यांचे बँगल्स आहेत, म्हणजे कडे. हिरव्या बांगड्या घातल्या ना की त्यामध्ये मी हे घालते कडे. आणि हे आहे ऑक्सिडाईज नेकलेस, हे पण मी महाडच्या मार्केटमधून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने छान आहे, बघू शकता. आणि हे आहे ऑक्सिडाईज मंगळसूत्र, 2 वाट्या आहेत डिझाईनच्या आणि मध्ये पण असे फ्लॉवर्स आहेत. पूर्ण काळी मंगळसूत्र आहे, हे पण खूप छान वाटतं वेअर केल्यावरती. आणि हे मंगळसूत्रावरचे कानातले आहेत. आणि हे आहे ऑक्सिडाईज कडे,
आणि ही आहे नथ ऑक्सिडाईज, पिंक कलरचा खडा आहे, म्हणजे डायमंड आहे त्यात, प्रेसवाली आहे नथ आणि खाली मोती आहेत, मोती लटकन दिलेले आहेत। हे पूर्ण सेट मी घेतलेला आहे। ॲक्च्युली सेट नाही, मी मॅच करून घेतलेला आहे, वेगवेगळं होतं पण मी घेतलं, एक सेट तयार केला मी आणि त्यानंतर मी परचेस केलेला आहे दुकानातून। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। माझं ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, छान छान कमेंट्स करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय, टेक केअर।